जयंती, अगं काही प्रयत्न सुरू केलेस की नाही, का नुसती अशी फटकल मारून माझ्या समोर बसणार आहेस तू? केलेत प्रयत्न माई मी. हा, त्या घरातली बित्तम बातमी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि प्रयत्नांना यश बी आलंय. माहितीये का, मला एक भारी बातमी समजली माई, बबलूमुळं. काय म्हणाला बबलू? त्या घरात नुसता दंगा चालू आहे माई, नुसता दंगा. तुम्हाला सांगते, तुमच्या तारा पाठोपाठ सोहम सुद्धा मेंढऱ्यांचं घर सोडून सुमंतरावांकडे राहायला गेलाय. सोहम तारासोबत घर सोडून गेलाय? म्हणजे आय मीन ताराकडे गेलाय? एवढंच नाही, नील घरात परत आलाय. पण त्यामुळं परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडलीये. ताराला घरात घेण्यावरून रोज रोज घरात नुसती भांडणं चालू आहेत बाई. आधी ती लोत्तमा, ती मग ती कुणाचंच ऐकत नाही ना. हा, तिच्यामुळं तर नुसता दंगा आणि दंगा चालू आहे त्या घरात. तिलोत्तमा, या बाई पायीनं एक दिवस त्या घराची राख रांगोळी होणार आहे. हा, आणि आज सारंग आणि सावळी दोघं बी जगन्नाथकडे गेले होते बघा. ते त्यांच्या लेकीचं ते सानिकाचं श्राद्ध होतं ना, म्हणून. सानिकाचं श्राद्ध? किती वर्ष झाले असतील ग सानिकाला जाऊन? आजही तो क्षण आठवतोय मला. सगळं काही अगदी जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. असं वाटतंय कालच घडून गेली ही घटना. माई, सानिका गेली तेव्हा तुम्ही तिथं होता? म्हणजे त्या सगळ्या प्रकरणाच्या वेळी तुम्ही तिथं होता? हो, सानिकाला जेव्हा हॉस्पिटलला ठेवलं होतं ना, तेव्हा मी तिथेच होते. सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. शेवटच्या क्षणापर्यंतची तिची ती धडपड, ती तडफड, सगळं बघितलंय. ते वातावरण सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे अजूनही. माई, अहो काय झालंय? काही बोला तरी. काय गप्प काय झालंय? अशा हसताय का? सांगा, काही आठवलं का तुम्हाला? हो माई. जयंती, आजवर डोक्यात जो गुंता चालला होता ना माझ्या, तो सगळा गुंता तू एका क्षणात सोडवलायस. अगं सोडवला कायस? सगळे धागेच माझ्या हातात दिलेस तू. काय कसला गुंता, कसले धागे? मी तर एक छोटीशी बातमी सांगितली फक्त माई. काय बोलताय तुम्ही? मला काही समजत नाहीये. बातमी? तू मला काय दिलंयस ना जयंती, तुला याची कल्पना नाहीये.